आम्ही चालत चालत आता अमृतनगर गाठलं. थोड्याच अंतरावर आमची सोसायटी होती. मी तिला निरोप देताना विचारलं, आता तरी तू तुझ्या नवऱ्याला फोन कर, तो येईल. ती हसली व तिथेच थांबली. मला थोडं आश्चर्यच वाटलं. मी मात्र काळजीने तिला, तू तिथे थांबू नकोस जास्त वेळ, घरी जा असं सांगितलं. खूपच उशीर झाला होता. आज ह्या पूर्ण शांततेत दुकानावरची नावे, लागलेल्या गाड्यांची नंबर प्लेट वाचत वाचतच चालत होती. अचानक माझ्यासमोर विहार कुंज हा पडितवाडा आला. त्यावरचे भास्कर दिनाचार्य हे नाव थोडे अंधुक अंधुक दिसत होते. तिथे जणू गेली 50 ते 60 वर्षे तरी कोणीच राहत नसावे. या बंगल्याविषयी मी कहाणी ऐकली होती, मात्र नाव कधी ऐकिवात नव्हते. बंगल्याला चोहोबाजूनी कंपाऊंड होते. गेटवर मोठ्या साखळदंडाने बांधलेले मोठाले कुलूप होते. गेटवरची नावाची पाटी खूपच जुन्या अक्षरांची वाटत होती. त्या बंगल्याकडे पुन्हा एकदा मी नजर टाकली. उजाड, ओसाड, किती वर्षे जणू पडीत राहिलेला हा भला मोठा जणू वाडाच होता. वटवृक्षांच्या फांद्याने तो पूर्ण आच्छादलेला होता. वटवागळे फेरा धरत होती. घुबडांचे आवाज कानात घुमत होते. सारासार विचार करता तो एक भयानक भुताळवाडा वाटत होता. माझे पाय क्षणात